स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार सर्वांना। आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात। तर आज आहे नवरात्रीची चौथी माळ आणि मी पण आता बरेच 16-17 दिवस झाले ॲक्सिडेंट होऊन आज थोडं बरं वाटतंय मला। चालू थोडी शकते। तर मुली पण मला म्हणे आमच्या मनुदेवी आमची शक्तिपीठ इथं जवळच आहे 10व्या मैलावर मनुदेवीचं मंदिर। तर आम्ही सर्व दर्शनाला चाललो आहे। तर आमची गाडी आहे तर आम्ही हळूहळू जाऊ शकतो। म्हणून मग मुली पण म्हणे तू तयार हो, थोडी खूप दिवस झाला अशीच साधं राहते। तर मग आता आम्ही जातोय दर्शनाला। चला आपण जाऊया मनुदेवीच्या दर्शनाला। मग आम्ही मनुदेवी मंदिराजवळ पोहोचलो। पाण्याची बॉटल घेतली का? आता इथे कशाला गरज आहे? तिला लागली तर ग, आपलं काही नाही। तिला लागली तर मी येईल पळत घेईल। दे बाई घेऊन घेते का पण टसका लागली द्या बाबा चालेल। बोलून झालं होतं द्या आता। मला काय माहिती का टसका लगेच येतो। आला बघ। हाव मी काय पडते। खरंच टसका आलाय ना? काय करते? चावीत खराब करून टाकते। आम्ही पोहोचलोय मनुदेवीच्या शक्तिपीठामध्ये। नवरात्रमुळे मंदिरात गर्दीच होती। मग आम्ही ओटीचं सामान घेतलं। ठीक आहे का? काय झालं? बिचारा चालू आहे। आरती म्हणायची। मनुदेवीचं दर्शन खूप छान झालं आणि वातावरण खूप प्रसन्नमय होतं, त्यामुळे खूप छान वाटलं आणि बऱ्याच दिवसातनं बाहेर आल्यामुळे थोडं बरंही वाटत होतं। दुपारची ही वेळ होती आणि वेळ पण बराच झाला होता। मुलींनाही भूक लागली, मग आम्ही मिसळ खायला गेलो। दरवर्षी आमच्या सोसायटीत पण गरबा खेळतो। यावर्षी खेळता आहे। मग पहिले आरती करून घेतो आणि मग नंतर गरबा खेळतात। आरती झाल्यावर सर्व सोसायटीतले गरबा खेळले। मला तर काही शक्य नव्हते गरबा खेळणं, त्यामुळे मी बसले बसले व्हिडिओ काढले।
तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वाती कापणी यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.